आज एवढं सगळं ओटीचं सामान होतं ना, माझी हवा टाईट झाली ओटीचं सामान काढून. रेडी फॉर द लंच. तर आता जाता जाताना तुम्हाला एक कम्फर्टेबलची मस्त जागा दाखवतो. हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. थोडासा इंट्रो गडबडा गया, सॉरी. तर आजच्या दिवसाची सुरुवात होते आतापासून. वाजलेल्या 11:30 पण सुरुवात ब्लॉगची होते आता. तर मी निघतो आता जिमला. आणि लुक कसा आहे, लुक को इज्जत है की नाही. तर कालच नवीन कपडे घेतलेत आणि आज घातले आणि आज डायरेक्ट जिमला जायचं आहे. तर अशा विषय आहेत. तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला जिम मध्ये गेल्यानंतर आज करूया. आजच्या विषयामध्ये एवढं काही खास नाही, पण सांगतो तुम्हाला पुढे पुढे. ऑल राईट गाईज, जिम मध्ये आलोय आपण आणि आज मारणार आहेत चेस्ट अँड ट्रायसेप. ठीक आहे, तर आपण चेस्टचा वर्कआउट करणार आणि ट्रायसेपचा वर्कआउट करणार. तर आज तर जिम मध्ये गर्दी कमी आहे. तर हा व्हिडिओ रेकॉर्डिंग का विषय हो सकता है, मस्त पैकी रील शूट करूंगा. आणि आउटफिट एकदम चुम्मा घातलेला आहे बघा, चुम्मा घातलेला एकदम खतरनाक ना. कसा वाटतं एकदम, कसं वाटतं एकदम, आहे का नाही. हा थोडासा कॅमेरा ऍडजस्ट नाही, ह्याच्यापेक्षा चांगला तर असाच दिसतोय मी. हा इच्छा गावात. चलो निकलते हैं, वर्कआउट तोडते हैं. बघा जिम मध्ये आज गर्दी नाही आहे आणि गाणे लागलेत, पण कॉपीराईटच्या विषय येऊ शकतो. आणि आपण रेडी आहेत वर्कआउट के लिए बेबी. आज मारायचे आहे चेस्ट अँड ट्रायसेप. थोडासा वॉर्मअप सेट, वॉर्मअप मारूया आणि मग सुरू करेन. ही जी बेंच प्रेस मशीन आहे ना, ह्याच्यावर मी आज पहिल्यांदा मारतोय सेट. नाही तर मी नॉर्मली जो आपला नॉर्मल जो असतो बेंच प्रेसचा, त्याच्यावरती मारतो, रॉडवरती किंवा डंबल बेंच प्रेस. तर आता ह्याच्यावरती पहिल्यांदाच मारतोय. फ्लॅट बेंच प्रेस मारला आपण, आता मारूया इन्क्लाइन डंबल बेंच प्रेस. ठीक आहे, ह्याच्यावरती थोडा बेंच आहे, आता ह्याच्यावरती मार. ऑलराईट गाईज, जिम वर्कआउट कम्प्लीट आणि बॉडीचा पंप तुम्ही बघू शकता. जायच्या आधी कसा होता आणि आल्यानंतर कसा आहे. तर ये कुछ राज जो इंस्टाग्राम पर फोटो देखते हो ना आप, त्याचं हेच कारण आहे. इथे बॉडी पंप होते म्हणून, बाकी काय नाही. इथे बॉडी पंप झाला मी थोडेसे फोटो वगैरे काढतो. प्रत्येक जिम मला असंच करतो, त्यांचे फोटो जास्त जिम मध्ये दिसते तुम्हाला, कारण जिम मध्ये बॉडी पंप झालेली असते. तर दाखवू का तुम्हाला, हे बघा. हो ये बेबी, कैसा है बाइसेप, कैसे है बाइसेप, कैसा है भाई, क्या है ट्राइसेप दाखव, ट्राइसेप. ये ट्राइसेप उठाओ इसका. चलो निकलते. ऑलराईट गाईज, जिम वरनं जाऊन आलोय आणि रेडी झालोय, पण मला आज काय शेक वगैरे करायला जमलं नाही. तर आता मी बॅग मध्ये सगळं माझ्या डाएटचं सगळं सामान भरलंय आणि डायरेक्ट मेडिकलला जाऊन खाणार. तर वेळ फार कमी आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे फटाफट निघतोय. आज थोडी घाई झालेली आहे आणि आज ब्लॉगची आणि दिवसाची सुरुवातच लेट झाली, त्याच्यामुळे सगळे कामं लेट होत गेलेले आहेत. असा विषय झालेला आहे. तर फटाफट खाली जाऊया आणि मेडिकलला निघूया. ठीक आहे, तुम्हाला आज माझा शर्ट नवीन बघायला भेटेल, म्हणजे थोडासा वेगळा डेली ब्लॉग मध्ये. कारण बाकीच्या इतर दिवशी एकच शर्ट 2 वेळा रिपीट झालेला असेल, बरेच जणांनी नोटीस केला असेल. आज नवीन शर्ट काढलेला आहे, कारण बाकीचे कपडे सगळे धुवून ठेवलेले आहेत मी, आणि आता नवीन जे आपले होते ते काढले आहेत. आता घरी जाईन तेव्हा बाकीचे दुसरे कपडे आहेत ते घेऊन येईन. इकडचे आता जे कपडे आहेत ना, ते घरी नेऊन ठेवून, आणि दुसरे जे कपडे आहेत ते घरी घेऊन येईन, म्हणजे तुम्हाला नवीन कपडे बघायला भेटतील. बरोबर. ऑल राईट गाईज, मेडिकलचं काम आटपून आपण निघालेलं आहेत. आणि आज एवढं सगळं ओटीचं सामान होतं ना, माझी हवा टाईट झाली ओटीचं सामान काढून. पण तुम्हाला नाही दाखवलं मी, ड्यू टू सम रिझन्स, त्याच्यामुळे नाही दाखवलं. आणि गाडी बघा पूर्ण धुळळी झाली. इथं गाडी लावलेली आहे तर पूर्ण धुकटा झालाय. तर मागचा ब्लॉग बघितला असेल तर जाऊन बघा. आणि आम्ही काल कॅमेरा मार्केटला गेलो होतो आणि तो ब्लॉग टाकलेला आहे. आणि सावीला सुद्धा मोबाईल दिला, तो सुद्धा ब्लॉग त्याच्यामध्येच आहे. अजून मी एडिट नाही केलाय, पण तो आता एडिट करेन तेव्हा टाकेल. तर तुम्ही जाऊन बघा. ठीक आहे. तर मित्रांनो, सीन असा झालाय की आता सगळे 4 वाजले, तर सगळे जेवणाचे जे हॉटेल वगैरे असतात ना, ते सगळे बंद झाले. जिथे चांगलं जेवण भेटतं किंवा थोडं स्वस्त भेटतं. बाकी सगळे हायफाय हॉटेल आहेत, तर तिथे काय आपल्याला परवडणार नाही. तर मी विचार केला आता डायरेक्ट मी स्वतः बनवतो जेवण, कारण एवढी पण भूक नाही लागलेली आहे मला. तर मी तोपर्यंत जेवण बनवेन, तोपर्यंत भूक पण लागेल आणि चांगलं एक जेवण पण बनवून, आणि मी स्वतः बनवेन तर चांगलं जरा खाईन. तर आता काय नाही, सामान घेतो मस्तपैकी, चिकन वगैरे घेतो आणि लगेच अर्ध्या तासात जेवण रेडी करतो. मावशी कुठे गेले?
टमाटर आहे, टमाटर कसे आहेत टमाटर? हा 10 रुपये पाव द्या, पाव किलो द्या. चिकन घ्यायला आलो तर इथं पण चिकन संपलेलं आहे वाटते. तर आता बोलतो हड्डी हड्डी आहे, तर म्हटलं ठीक आहे हड्डी तर हड्डी पण दे मला. तर आता बघूया कापतो का होते. हे ना आता जुनी काढ देतो का काय, पुराना आहे क्या? आज काय आहे ना? अच्छा, रेडी फॉर द लंच म्हणजे जेवण बनवायला चालू आहे बघा. चिकन ह्याच्यामध्ये आहे, इथे टमाटे कापलेले आहेत आणि कांदा कापला आहे. आताच आपण सामान घेऊन आलो आणि बाकी सगळं कुकिंग आउट साइडला चालू आहे, दिस साइड. ठीक है, फिलहाल के लिए तुमको इतना ही दिखाता हूँ, यही देखो, समाधानी रहो. ये सब पकने के बाद तुमको दिखाता हूँ कैसा बनता है. राइट गाइस, तुम्हाला आता भाजी दाखवतो. ठीक आहे, पहिले तर जेवण दाखवायला माहिती आहे. भाजी बघा, ये देखो एकदम क्वालिटी गरमा गरम. आणि इसको अभी खाने का विषय करते हैं. आता जेवतो मस्तपैकी. 4:30 वाजलेत, 4:30 नाही 5 वाजलेत. तर चला काही जेवण घेऊया, जेवण करून घेऊया. आणि हे बघा आजचं जेवण माझं असं आहे. आणि इथं पंखा लावलाय, इथं जेवण आहे. आणि आता मस्त चिल्लॅक्समध्ये जेवायचं, एकदम चिल्लॅक्समध्ये. आणि 5:30 वाजलेत जेवायला. पण ठीक आहे यार, 1 तासात मी सगळं जेवण काम 25 करून टाकलं. 6 वाजता जायचं आरामात जेवण आणि मस्तपैकी निघेल. तर काही जर निघालो आता मी हॉस्टेलवर ना आपल्या मेडिकलला जाण्यासाठी. तर आता जाता जाताना तुम्हाला एक कॉम्प्युटरची मस्त जागा दाखवतो. तिथे नेहमी सगळे लोक आराम वगैरे करत असतात. आणि इथे सुंदर जागा आहे, म्हणजे एकदम मोकळा असतोय. दाखवतो तुम्हाला. तर गाईज हा आहे कामोठेचा तो एरिया, जो मला पर्सनली खूप चांगला आवडतो. कारण इथे ना एकदम शांतता पण आहे. आणि बघा इथे संध्याकाळचं इथे सनसेट पण दिसतो. आणि बरेचसे लोक इथे बसलेले असतात, म्हणजे रिलॅक्स करायला. म्हणजे जे म्हातारे पोतारे जे पण असतात, अख्खा दिवसातून घरातून बाहेर निघायला भेटत नाही ते लोक, असं बघा एकदम मोकळा एरिया आहे. आणि हा शेवट साईडला वगैरे बसायला एकदम भारी आहे. बघा इथे बसलेले आहेत, इकडनं पण सनसेट चांगला दिसतोय. आणि हा पूर्ण स्पेस मोकळा आहे. तर हे इथं इथलं वेदर एकदम चांगलं आहे, म्हणजे शांतता पण आहे, जास्त गाड्यांची गर्दी नाही, काही नाही, चांगला आहे. तर मला आवडतो हा एरिया, पर्सनली चांगला वाटतं इथे. आणि हा एरिया महाग पण खूप असेल, म्हणजे इकडे जे लोक राहतात ना त्यांच्यासाठी तरी फारच महाग असेल. मेडिकलला तर पोहोचलोय मी, पण आता पोहोचल्या एकदम खतरनाक सरप्राईज आहे ते म्हणजे बघा माल बघा किती सगळं आलाय. तर आता हा सगळा माल चेक करायचा आहे, त्याच्यानंतर ह्याची एंट्री पीसी मध्ये करायची आहे, कम्प्युटरमध्ये. आणि ती एंट्री करून त्याच्यानंतर ते स्टिकर काढायचे, स्टिकर त्याला लावायचे आणि सगळ्या जिथल्या तिथल्या जागेवर लावून टाकायचा. आणि परत टेन्शन असं आलं की उद्याचा व्हिडिओ जो आहे ना, उद्याचा ब्लॉग जो अपलोड होईल ना, तो मी अजून एडिट नाही केलाय. तर टेन्शनची बात हे. तर चला फटाफट आता मी असं ठरवलं की हा पूर्ण माल सगळं चेक करून पहिले करून घेतो ह्याचं फायनल काम. आणि त्याच्यानंतर मग एडिटिंगला जसं ऑपरेडी चालू राहील तसं मग थोडं मधून वेळ भेटेल त्याच्यामध्ये एडिटिंग करेल. असं टाइम मॅनेजमेंट चालू आहे सध्या माझं. तर आता मोबाईल मी डायरेक्ट ठेवून देतो, जोपर्यंत सगळा माल चेक करत नाही तोपर्यंत मोबाईल क्लोज, टाटा, बाय बाय, गुड नाईट मोबाईल को. ठीक आहे, तर मोबाईल बंद करू सध्या आणि ठेवून देतो. आणि नंतर माल चेक करून झाल्यानंतर जातो मोबाईल काढेल. गाईज दुष्काळ 13वा महिना झालाय. हे बघा एवढं सगळं सामान काढून ठेवलंय मी लावायला. आणि ह्याच्या आहे ना, ह्या प्रिंटरचा बारकोडचा आहे ना, पेपरच संपला. हा बघा इथला पेपर सगळा संपला. अभी इसको फटाक से लगाना पडेगा. आणि लगेच अजून बाकीच्या प्रिंट काढायला लागतील. अर्ध्या काढल्या, म्हटलं प्रिंट कशा कमी मिळाल्या, तरी ऑलरेडी एवढी मोठी तर माळ निघाली. ठीक आहे चलेगा, लावू पेपर. तर गाईज फायनली काम सगळं मी आटपलेलं ऑलमोस्ट. बघू शकता तिकडे सगळं तिकडचा एरिया क्लीन केलाय. आणि आता इथं बिल भरत बसलेलो आहे. आणि व्हिडिओ एडिटिंग करायला मला आज फार खतरनाक कंडिशनमध्ये मी व्हिडिओ एडिट केला आहे. कारण दुपारी एडिट नव्हता केला आणि आता आलाय जीवावर. अजून थंबनेल एडिट करायचा बाकी आहे. आणि मी झोपायच्या आधी सगळं एडिट करेन आणि अपलोडिंग चालू आहे उद्याचा व्हिडिओ. ठीक आहे, तर तो आल्यानंतर मग हा व्हिडिओ येईल. आणि त्याच्यानंतर मग उद्या परत जायचं आहे कॉलेजला. तर कॉलेजचा एक ब्लॉग वेगळा येईल, तो पण बघा. तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. उद्या सकाळपर्यंत, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.